नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। तुम्हाला माहीतच आहे, जास्वंदच्या झाडाची आपण थोडी काळजी घेतलीत आणि वेळोवेळी खते दिली तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले देत राहते। मात्र जास्वंदच्या झाडाला फक्त खते देऊन चालत नाही, कारण जास्वंदचे झाड हे एक सन लव्हिंग प्लांट असल्यामुळे याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। त्यामुळे जेव्हा आपण जास्वंदचे झाड हे कुंडीमध्ये लावतो तेव्हा या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली ही कुंडी ठेवावी, कारण भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच या झाडाची वाढ चांगली होते आणि झाड चांगले वाढले तरच आपल्याला भरपूर अशी फुले मिळत राहतात। त्यामुळे सूर्यप्रकाश हे जास्वंदच्या झाडासाठी एक प्रकारचे खतच आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही। जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले लागण्यासाठी याला खते देणे जसे आवश्यक असते, तसेच या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये करायचे एक सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे जास्वंदच्या झाडाची ही छाटणी करणे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी माझ्या सर्व जास्वंदच्या झाडांची ही छाटणी केली होती आणि आता तुम्ही पाहू शकता खूप सारे नवीन फुटवे या झाडावरती यायला सुरुवात झालेली आहे। अजूनही तुम्ही तुमच्या जास्वंदच्या झाडाची छाटणी केली नसेल तर आता देखील ही छाटणी करू शकता। जास्वंदच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे नवीन फुटवे यायला सुरुवात होते तेव्हा मात्र या झाडाला जास्त खताची, पोषक तत्वाची आवश्यकता असते, तरच हे जे नवीन फुटवे आहेत त्यांची वाढ ही चांगली होते। फांद्या ज्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात आणि झाडावरील जेवढ्या फांद्या सुदृढ मजबूत तयार होतील तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या व फुले ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात। त्याचबरोबर जेव्हा असे नवीन कोवळे फुटवे या झाडावरती येतात तेव्हा झाडावरती कीड देखील ही लवकर लागत असते। त्यामध्ये जो पांढरा मावा आहे, या प्रकारची जी कीड आहे ती जास्वंदच्या झाडावरती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ही पाहायला मिळते। त्यामुळे सुरुवातीपासूनच याच्यावरती कोणतेही एखाद्या कीटकनाशकाचा हा फवारा करू शकता किंवा जे नीमतेल आहे त्याचा स्प्रे केला तरी देखील खूप चांगला असा फायदा होतो। तर आज आपण जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची, त्याचबरोबर झाडावरती कीड लागू नये म्हणून कोणकोणत्या घरगुती कीटकनाशकांचा वापर करायचा, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्वंदच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्याला नायट्रोजन आणि कॅल्शियमयुक्त खत देणे हे आवश्यक असते। तर त्यासाठी आज आपण हे शेणखत व गांडूळ खत मी हे मिक्स करून घेतलेले आहे, कारण या दोन्ही खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते। शेणखतामुळे आपल्या कुंडीतील जी माती आहे ती सुपीक, भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात। शेणखतामुळे मातीत ही झाडांना उपयुक्त अशा सूक्ष्म जीवाणूंची ही वाढ होते, त्यामुळे आपल्या मातीचा जो पोत आहे तो सुधारतो। त्याचबरोबर शेणखतामुळे झाडांच्या पांढऱ्या मुळांची वाढ देखील ही चांगली होते। झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली झाली म्हणजे साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। झाडांच्या मुळ्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच आपले झाड देखील सुदृढ आणि निरोगी हे बनते आणि अशा झाडावरती कीड किंवा बुरशी देखील ही कमी लागत असते। त्यानंतर मी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत। अंड्याच्या टरफल्यामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्या आता झाडावरती जे नवीन फुटवे आहेत किंवा तयार होणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी अंड्याची टरफली ही अतिशय उपयुक्त असे आहेत, कारण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या फांदीवरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत असतात। जर तुमच्याकडे अंड्याची टरफले नसतील तर त्याऐवजी तुम्ही आपल्या घरातील जे दही किंवा ताक आहे त्याचा देखील हा वापर करू शकता। झाडावरती कीड लागू नये म्हणून आज मी या गोमूत्राचा हा वापर करणार आहे। गोमूत्र हे कीटकनाशक म्हणून जसे काम करते तसेच हे खत म्हणून देखील हे खूप छान असे काम करत असते। तर त्यासाठी आज मी 1 लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये फक्त हे छोटा हे जे झाकण आहे ते किंवा अर्धा चमचा एवढ्या प्रमाणामध्ये हे गोमूत्र पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे तयार झालेले पाणी आहे त्याचा संपूर्ण झाडावरती हा व्यवस्थित फवारा करून घ्यायचा, म्हणजे आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही
मदत होईल। गोमूत्राप्रमाणेच तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या किंवा लसणाच्या साली आहेत त्याचा देखील हा कीटकनाशक म्हणून वापर करू शकता। त्यासाठी ज्या साली आहेत त्या 2 दिवस या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि तयार झालेले जे पाणी आहे त्याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करून त्याचा संपूर्ण झाडावरती हा फवारा करायचा, म्हणजे कीड ही निघून जाते। आता आपण जी खते घेतलेली आहेत ती झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची आणि झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे हे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण खतेही द्यायचे आहेत। अशा प्रकारे खते दिल्यानंतर ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपण जेव्हा झाडांना पाणी देतो तेव्हा या खतातील जी पोषक तत्वे आहेत ती हळूहळू मातीमध्ये मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। तर अशा प्रकारे तुम्ही शेणखत, गांडूळ खत, अंड्याची टरफले यासारख्या खताचा आत्ता तुम्ही वापर केला तर आपल्या झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होतील आणि काही दिवसामध्येच आपले जास्वंदचे झाड आहे ते कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।